नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रुती विप्रतिपन्नाते विवरती आघात पवरती आघात ते यदा दावरती स्थास्यती मध्ये स्थावरती निश्चला निवर्ती. आता खालच्या ओळीत समाधावचला बुद्धिस बुवरती आघात धीवरती आघात स्तदा योगमवाप्स्यसि वावरती आघात. श्रुती विप्रतिपन्नाते श्रुती विप्रतिपन्नाते श्रुती विप्रतिपन्नाते. छान दोनदा. यदा स्थास्यति निश्चला यदा स्थास्यति निश्चला यदा स्थास्यति निश्चला. हां स्थास्यति तो य दाखवायचा आहे. हां म्हणा दोनदा. पूर्ण ओळ. श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला श्रुति विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला श्रुति विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला श्रुति विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला. अजून एकदा. श्रुति विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला. हां स्थास्यति त्या शब्दाला काही अडचण आहे का? नाही ना. यदा स्थास्यति निश्चला. हां यदा स्था दा पूर्ण म्हणायचा मग स्थाची सुरुवात करायची. यदा स्थास्यति निश्चला खालची ओळ. समाधावचला बुद्धिस तो स्त आहे ना तर स पर्यंत यती स इकडे घेतोय आपण. समाधावचला बुद्धिस समाधावचला बुद्धिस म्हणा दोनदा. तदा योगमवाप्स्यसि तदा योगमवाप्स्यसि तदा योगमवाप्स्यसि तदा योगमवाप्स्यसि. छान. पूर्ण ओळ खालची. समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि म्हणा दोनदा. पूर्ण श्लोक. श्रुति
प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। छान. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। अजून दोनदा. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. 53वा श्लोक, अध्याय 2. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम अवाप्स्यसि. अन्वय असा आहे, यदा श्रुतिविप्रतिपन्ना ते बुद्धिः निश्चला भूत्वा समाधौ अचला स्थास्यति तदा योगम अवाप्स्यसि. अर्जुन विचारतोय ते योग मिळेल, योगयुक्त हो, बुद्धियोग मिळव वगैरे वगैरे जर सांगतोयस तर त्याचं लक्षण काय, केव्हा मिळेल मला ती बुद्धी किंवा ती योग बुद्धी प्राप्त झाल्याचं लक्षण काय. जेव्हा भगवंत सांगतायत श्रुतिविप्रतिपन्ना ते बुद्धी, श्रुतीने संभ्रांत झालेली, श्रुतिविप्रतिपन्न, विप्रतिपत्ती असा शब्द आहे. श्रुतिविप्रतिपत्ती म्हणजे काय, श्रुतीचा भलता अर्थ काढून, नको तो वेदार्थ काढून. लोकांनी याचा अर्थ घेताना असा विचित्र केलाय की वेदामुळे संभ्रांत झालेली बुद्धी. श्रुत्या विप्रतिपन्ना ते बुद्धी, श्रुतीमुळे विप्रतिपन्न झालेली बुद्धी. पण खरा अर्थ कसा आहे, श्रुती विप्रतिपन्न, श्रुतींच्या, वेदांच्या, उपनिषदांच्या उलटी जाणारी, विप्रतिपन्न झालेली, श्रुतीला विरोधी झालेली, वेदाला विरोधी झालेली जी तुझी बुद्धी आहे. वेद जे कर्म सांगतोय, वेद जे साधन सांगतोय ते त्या साधनाच्या पलीकडे जाण्यासाठी, नैष्कर्म्य साधण्यासाठी कर्म आहे. गंमत लक्षात घेत नाही आपण. कर्म कशासाठी करायचं आहे, कर्मातून मुक्त होण्यासाठी, कर्माच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला कर्म करायचं आहे. पण आपण त्यासाठी कर्म न करता फळासाठी कर्म करतो आणि तिथे गडबड होते. असं करावं करताना की पुन्हा करायची वेळ येऊ नये. एक आळशी विद्यार्थी होता, सारखा अभ्यासाच्या नावाने रडायचा. हे करायला नको आई, नको बाबा. मग एकदा वैतागून त्याने आपल्या आईला प्रश्न विचारला, ग आई आता किती दिवस अभ्यास करायचा ग, मला नको, आता कंटाळा आला. आई हसली. आई म्हणाली, तुला कंटाळा आलाय ना, खरंच कंटाळा आलाय ना अभ्यासाचा, मग आता एक लक्षात घे, एकदाच असा अभ्यास कर की पुन्हा करायची वेळ येणार नाही. आपण कुठे चुकतोय ते इथे चुकतोय. कर्म असं करायचं की पुन्हा करायची, हिंदीत वाक्प्रचार आहे, नौबत ही नाही आहे, पुन्हा करायला लागूच नाहीये. या बेतान आपण कर्म केलं पाहिजे पण ते होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा करावं लागतं. आषाढी कार्तिकी सुरूच आहेत, एटीकेटी. परीक्षा क्लिअर नाही झाली, नापास झाला, पुन्हा
बसा परीक्षेला, पुन्हा अभ्यास करा, पुन्हा टर्म भरा, पुन्हा परीक्षेला बसला, पण अभ्यास नीट केला नाही म्हणून पुन्हा पुन्हा यावं लागतं. तसं कर्माच्या चक्रामध्ये, जन्माच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा का अडकावं लागतं? जे कर्म करून साध्य करायला हवं ते न मिळाल्यामुळे पुन्हा कर्माच्या फेऱ्यात तुम्ही अडकताय. मग कर्मातून साध्य नेमकं काय करायचंय? कर्मातून फल नाही साध्य करायचंय, कर्मातून नैष्कर्म्य साध्य करायचंय. कर्मातून कर्म पुन्हा करायलाच लागू नये अशी अवस्था साध्य करायची आहे. त्यामुळे वेद, श्रुती अशा कर्माला मुख्य सांगतायत. कशासाठी कर्म करा? नैष्कर्म्य साधण्यासाठी कर्म करा. पण लोक म्हणतात नाही नाही, फळासाठी यज्ञ काम, स्वर्ग काम, पुत्र काम, सगळ्या कामना धरूनच ते कर्म करायला वेद सांगतात, असा विप्रतिपन्न अर्थ जे काढतात, श्रुतींच्या विरोधी जे विचार करतात, मूळ जे उपनिषदांना श्रुतींना अपेक्षित नाही असा अर्थ काढून जे बुद्धी ज्यांची चलित होते, श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धीही, उलटाच अर्थ वेदांचा श्रुतींचा काढणारी तुझी बुद्धी जेव्हा स्थिर होईल, जेव्हा इकडे तिकडे न जाता तिचा निश्चय होईल, निर्धार होईल, जेव्हा ती निश्चल होईल, अचंचल होईल, स्थिर होईल, तेव्हा काय होईल? समाधौ अचला स्थास्यती. ती बुद्धी जेव्हा चंचलता सोडून समाधीमध्ये, समाधी अवस्थेमध्ये किंवा पूर्ण संतोषाच्या समाधानाच्या स्थितीमध्ये अचला होईल, स्थिर होईल. पुन्हा एकदा असं समाधान भोगलं की अजून काही मिळवायची इच्छाच राहिली नाही, अशी अचला, अशी अचंचला जेव्हा तुझी बुद्धी होईल तेव्हा काय होईल? तदा योगम अवाप्स्यसी. तेव्हा या समत्व बुद्धी रूपी योगाला तू प्राप्त होशील, तुला तो योग प्राप्त होईल. इथे 53वा श्लोक पूर्ण होतो.